नमस्ते. आमची ही शेजारीण आहे आणि तिचं नाव बेला आहे. तर आज मी सकाळी नाश्त्याला थालीपीठं केली होती ना, तर तिला ती इतकी आवडली, अख्खं थालीपीठाने खाल्लं आणि तर घरी जायलाच तयार नव्हती. आणि हे आहे ना, ही कुरडूची भाजी आहे. तर आमच्या इथे ना धरण आहे ना, तर तिथे ना कुरडू आणि टायकुळं रुजवून येतात आपोआप. म्हणजे निसर्गाची देणगी आहे. निसर्गाने आपल्याला त्या दिलेली असते. ते काही रुजत घातलेले नसतात ना. निसर्ग आपल्याला प्रत्येक ऋतूत काही ना काहीतरी देतच असतो. तर तसं ही इथे टायकुळा आणि ही कुरडूची भाजी मिळते आणि ही आम्ही दुसऱ्यांदा बनवतो आहे. तर भाई आमचा तिकडे चालायला जातो ना सकाळीच, मग तो असं आणतो. मग भाईमुळे मलाही अशा भाज्या मिळतात, टायकुळा आणि कुरडू खायला मिळतात. तर निसर्गातून जे जे आपल्याला मिळतं ना, तर ते आपण ते त्या त्या ऋतूमध्ये त्याचा स्वाद घ्यायचा असतो आणि खूप छान लागते ही भाजी. भाज्यासोबत गरम गरम भाजी आणि भाकरी जर तुम्ही खाल्लात ना, तर खातच राहाल. तुम्ही कोणीही खाल्ली आहे का ही भाजी, कुरडूची म्हणा किंवा टायकुळ्याची? खाल्ली असाल ना, तर मला कमेंट करून नक्की सांगा. पण खूप भारी लागते. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.